तोडसेकरांनी खूप छान त्यांना उपमा दिली आहे, कुत्रकार, ज्याची रूमर अजूनही चालू आहे बाय द वे, की मला सिच्युएशनल फिट्स येतात. म्हणजे काय तर हिरो दिसला की हिला फिट येईल, लोक माझ्यावर हसणार किंवा मला वेडं म्हणून ठरवणार. आपण फिट हा शब्द का वापरत नाही, कारण देर इज नथिंग फिट अबाउट हॅव्हिंग फिट. ज्यांना एपिलेप्सी आहे आणि त्यात बाई असेल तर 5 व्यक्ती तुमच्या स्पीड डायलवरती अवेलेबल पाहिजे. फक्त जे ट्रोल करतात ना मला, त्यांचंच मराठी सुधार. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप ॲक्टर्स आहेत ज्यांना एपिलेप्सी आहे. हॅव अ नाईस डे वरनं मला आठवलं, आमचे काही टीम सखीशी रिलेटेड काही मित्रमंडळी आहेत ज्यांनी तुझ्यासाठी भेटवस्तू पाठवली आहे की आज तू आम्हाला भेटायला येतेस त्याच्यामुळे. सो त्या जरा आय लव्ह गिफ्ट बाय द वे, कोणी ऐकत असेल तर. सगळे ऐकतायत. ओके, सो ही पहिली भेटवस्तू आहे द टँगल टेल म्हणून आमचे जे आहेत पार्टनर्स, गिफ्टिंग पार्टनर्स. सो ते वूल रिलेटेड असे प्रेझेंट्स, गिफ्ट्स आणि डेकोरेटिव्ह आयटम्स आणि असं सगळं बनवतात. इट्स मेड फ्रॉम वूल. येस, मला तर आधी गजरा वाटला. करेक्ट. ओके, दिस इज रिअली प्रिटी. दिस इज रिअली रिअली प्रिटी. सो द टँगल टेल म्हणून आहेत आमचे मित्र. टँगल टेल, प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट मला दे नंतर. हो डेफिनेटली, येस, नक्कीच. बरं, दॅट्स नॉट इट. अजून आहेत आपल्या. खिरापत चालू आहे का? हे एक हॉटेल अमराई 69 म्हणून आपले गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. यांचे 2 लोकेशन्सवरती हॉटेल्स आहेत आणि खूप सुंदर आहेत. ओव्हरऑल लोकेशन, ॲम्बियन्स वगैरे खूपच छान आहे. आणि त्यांच्याकडनं ही तुझ्यासाठी भेटवस्तू. दिस इज अन एलिट मेंबरशिप कार्ड. यू कॅन गो देअर व्हेनेवर यू वॉन्ट अँड यू विल गेट डिस्काउंट्स तुझ्या स्टे वरती, फूड वरती. अच्छा, ओके. स्टे अँड फूड, like it's a hotel, not a restaurant. Yes, of course. Oh, thank you, Amrai 69. This is Annapurna Foods by Girija Pradhan. Okay. Yes, ह्या सुद्धा फूड्स आणि ड्राय फ्रुट्स वगैरे आणि असं सगळं ते बनवतात. चिवडा आहे. येस, सो त्यांचं एक हे फूड हॅम्पर तुझ्यासाठी. नाईस, थँक्यू अन्नपूर्णा फूड्स. मी तशी खादाड असल्यामुळे मी पटणार नाही, पण मी खूप खाते. Really? प्रचंड. I can beat you at eating. Now that is a challenge I'll take you upon. Okay, so if I beat you at eating, तर तू बेली डान्स शिकणारस. काय म्हणणे हे कमेंट्स मध्ये खालती लिहा. जर मी ह्याला खाण्यात हरवलं तर तो माझ्याकडून बेली डान्स शिकणार आणि हे तुम्हाला बघायला आवडणार आहे का? प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आणि थँक्यू अन्नपूर्णा फूड्स. हा, येस, ऑफकोर्स. हा, आणि you see, अजूनही आहे. ॲब्सोल्युटली. दिस इज चिला म्हणून आहेत आमचे गिफ्टिंग पार्टनर्स. चिला, येस, हे कस्टम गिफ्ट्स बनवतात. यू नो, यू कॅन मेक कस्टम मर्चंडाईज, काय कप्स, मग्स किंवा हॅट वगैरे असं सगळं. आय नीड टू गेट इन टच विथ देम. ॲब्सोल्युटली. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे लाईक वॉट एव्हर तुझा स्लोगन, तुझं एनिथिंग यू वॉन्ट कॅन बी इम्प्रिंटेड ऑन इट. ओके, देन आय डेफिनेटली नीड टू गेट इन टच. हे तुला ओपन करून बघायचं असेल तर तू अगदीच. ओके, येस. मी पण ऍक्च्युली आणलंय तुझ्यासाठी काहीतरी. हो का? हो, रिअली? हो. पण आधी मी हे ओपन करते, मग तू ओपन कर मी काय आणलंय तुझ्यासाठी ते, आणि मग कळेल की मला चिला बरोबर का. ओ रिअली? मला चिलाचा कॉन्टॅक्ट नंबर नेसेसरी आहे. जेन्युइनली मला चिलाचा कॉन्टॅक्ट नंबर नेसेसरी आहे, कारण आता तुम्हाला कळेल का ते. गिफ्ट देतोय म्हणून माझी कंपनी आहे ॲक्सेप्ट एपिलेप्सी. ओ येस, ऑफकोर्स. प्लीज ओपन इट. हे करू लगेच? सगळ्यात पहिले तर मला तुला खूप मोठं थँक्यू म्हणायचं आहे आता. का? कारण काय, तसं ही अजून बसूनच बोलू विथ सखीची ही तशी छोटीशीच जर्नी झाली आहे आतापर्यंत. एक छोटासा प्रवास झालाय आणि अगदी त्या छोट्याशा प्रवासात तू आमच्यासाठी गिफ्ट आणलंयस. हे खूपच मला म्हणजे असं भरून आलंय मला आता. ऍक्टिंग झाली?
नाही, अजून मला करायची आहे, कारण की हे पण मला एक डायलॉग मारणं गरजेचं आहे की हे गिफ्ट त्या दिवशी येत आहे जेव्हा इकडे विश्वासदाता नाहीये. मला स्पेशल वाटतंय, मला. ठीक आहे ना. सो येस आय टेल यू व्हॉट. So this is our Accept Epilepsy band, जो मी राईट हँड. any hand that you ओके, prefer. कूल. या, दिस इज. अरे हे काय हे नाहीये की म्हणजे ते राईट मध्येच घातलं पाहिजे, लेफ्ट मध्येच घातलं पाहिजे असं धागा नाहीये तो. अवेअरनेस बँड आहे. सो दिस इज ऍक्सेप्ट एपिलेप्सी. करण, थँक्यू. थँक्यू सो मच. म्हणजे ह्याच्याबद्दल खरंच आपण बोलूच ह्याच्याबद्दल नक्कीच, कारण काय ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. सो मी ती पण जरा. फॅन्टॅस्टिक. दिसतंय नीट. वाव, दिस इज खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. खूपच छान वाटतंय मला. दिस इज द मर्च दॅट वी सेल. एक मी स्वतःला शाउट आउट एक टाकतेय. प्लीज तुम्हाला मग किंवा हा बँड हवा असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करा. नाही, आपण हे म्हणजे हा असाच एक शाउट आउट तुला मी नंतर परत द्यायला सांगेन. सो ऍक्च्युली स्पीकिंग आमचे गिफ्ट संपले नाहीयेत अजून. सो दिस इज ऑरा इसेन्शियल्स बाथ अँड बॉडी केअर. खूप इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स असतात त्यांचे. दिव्यांक वैद्य म्हणून आमचा एक मित्र आहे, सो त्याची कंपनी आहे, त्याचा ब्रँड आहे. पुण्यावरनं खास तुझ्यासाठी. ओके, पुण्यावरनं खास मिळतंय. वाव. ओके. खरंच मनापासनं थँक्यू सो मच फॉर धिस, जेन्युइनली. आणि आता मला ह्या दुसऱ्या क्षेत्राबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दल बोलून झालंय. आता धिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टॉक अबाउट. #ऍक्सेप्ट एपिलेप्सी. आम्हाला तर माहिती आहे, म्हणजे साधारणपणे मी कोणती सिरियल शूट करत होतो ते मला आता आठवत नाही, पण कधीतरी तुला सेटवरती आय गेस एक एपिलेप्सीचा एक अटॅक आला होता का, ते अटॅक किंवा सीजर काय म्हणतात त्याला, सीजर्स. सो ते मला कळलं होतं. मग त्याच्यानंतर मी थोडंसं एपिलेप्सीवरती थोडासा रिसर्च केला होता. पण बऱ्याच आपल्या प्रेक्षक मंडळींना माहीत नाही आहे की हे एपिलेप्सी नेमकं आहे काय. सो प्लीज सांग, हे तू #ऍक्सेप्ट एपिलेप्सी हे तू का सुरू केलंयस आणि तुझं काय मिशन आहे याच्याबद्दल. जसं तू ऑलरेडी म्हणालास, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. कोणाला सीझर्स आले, ज्याला सामान्य माणसं फिट्स म्हणतात, ते झालं की कांदा आणारे, मोजे आणारे, अशा गोष्टी घडतात. आणि खूप इतक्या गैरसमजुती आहेत एपिलेप्सीला घेऊन की त्या लोकांच्या मनातून काढून टाकणं, किंवा ज्या व्यक्तींना एपिलेप्सी आहे, आता मलाच ते ऍक्सेप्ट करायला की हो एपिलेप्सी आहे. माझं आयुष्य ज्यांना एपिलेप्सी नाहीये त्यांच्यासारखं असू शकत नाही. ओके. मुळात काय आहे एपिलेप्सी? एपिलेप्सीचे बरेच विविध प्रकार आहेत. एपिलेप्सी म्हणजे रिअकरन्स ऑफ सीजर्स. म्हणजे सीजर्स जर तुम्हाला सतत येत राहिल्या तर दॅट इज कॉल्ड एपिलेप्सी. पण प्रत्येक व्यक्ती जिला एपिलेप्सी आहे तिला सीजर्स येणार, पण प्रत्येक व्यक्ती जिला सीजर्स येतात त्याला एपिलेप्सी असतेच असं नाही. ओके. सो मला ज्या टाईपची एपिलेप्सी आहे ती आहे रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी. ओके. रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी म्हणजे औषधं खाऊन सुद्धा कंट्रोलमध्ये राहील असं नाही. अच्छा, बरं. आणि आपल्याला मुळातच कोणालाही सीजर्स का येतात, तर सीजर्स म्हणजे शॉर्ट सर्किट, आपल्या डोक्यात झालेलं शॉर्ट सर्किट, मेंदूत झालेलं. ओके. हा एक मज्जातंतू विकार आहे, लाईक नर्वस सिस्टम डिसऑर्डर. हा कुठला आजार नाहीये. आणि ह्यावरती ऑब्व्हियसली मी बोलत नव्हते असं नाही, जनजागृती करत होते, पण ह्या लेवलला जाऊन करत नव्हते जशी मी आता करायला लागलेले. पण ते मला करावंसं वाटलं, कारण आता मला आठवत नाही कुठल्या सेटवरती, बट आय थिंक इट वॉज आंबट गोड.
ज्याची रूमर अजूनही चालू आहे बाय द वे, की मला सिच्युएशनल फिट्स येतात. म्हणजे काय तर हिरो दिसला की हिला फिट येते. अच्छा. म्हटलं हा काय प्रकार आहे. जर का मला सीजर्सची ऍक्टिंग करता येत असती ना तर मी ऑस्कर विनिंग ऍक्ट्रेस असायला हवं. कारण सीजर्सची ऍक्टिंग करणं हे प्रचंड डिफिकल्ट आहे. हां. सो आता तेच म्हणजे सीजर म्हणजेच किंवा फिट्स आपण जे तू जसं म्हणालीस. सो मी जेव्हा मला ते कळलं आणि मी थोडंसं एपिलेप्सीबद्दल थोडासा रिसर्च वगैरे केला. ऑफकोर्स आपण आज ऍक्च्युली पहिल्यांदा भेटतोय. आपण काल कदाचित पहिल्यांदा फोनवरती गप्पा मारल्या असतील. सो आपलं तसं काही कम्युनिकेशन एनिवे नव्हतं. पण मला फक्त ते की अच्छा एपिलेप्सी माझ्या एका म्हणजे ऍक्टिंग फील्डमधल्या एखाद्या व्यक्तीला एपिलेप्सी आहे म्हणजे काय आहे. सो ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला मी थोडासा रिसर्च केला आणि मी माझ्या मित्रांना जे सांगत होतो की बहुत बडी चीज आहे. आणि होतं काय की जेव्हा आपण कोणाला तरी सांगतो ना की अरे खूप मोठी गोष्ट आहे ती, तेव्हा त्या मोठ्याचं ना एक खूप समीकरण होतं रेअर बरोबर, की तेवढी कॉमन नाहीये. पण मग आय गेस एपिलेप्सी बऱ्यापैकी कॉमन पण आहे. 26 पैकी एका व्यक्तीला एपिलेप्सी असते. एवढी कॉमन आहे. हो. ओके. सो आपण मित्रपरिवार भारतीय इन जनरल, आपला मित्रपरिवार नंतर आपली फॅमिलीच इतकी मोठी असते की म्हणजे वेस्टर्न कंट्रीला 100 लोक होती आमच्या लग्नात. हे जे काय 100 लोक होती आमच्या लग्नात. अरे साखरपुड्याला 100 लोक बोलावली तर बाकीचे उरलेले आपल्याला मारतील, आम्हाला का नाही बोलावलं म्हणून. बरोबर. सो आपण किमान तुम्ही 4 व्यक्तींना तरी ओळखता किमान, नुसते 100 लोक जर धरले तर. आणि ही 4 लोक तुमच्या जवळची आहेत ज्यांना एपिलेप्सी आहे. पण ते बोलत नाहीत, ते तुमच्याशी शेअर करत नाहीत, कारण तो एक स्टिग्मा म्हणा, प्रेजुडिस म्हणा, लोक माझ्यावर हसणार किंवा मला वेड म्हणून ठरवणार, हा जो काय एक भीती असते व्यक्तीच्या मनात, म्हणून ते शेअर करत नाहीत. कदाचित त्यांना माहितही नसेल त्यांना एपिलेप्सी आहे. नाही कळतं, कारण 2 वेळा सीजर्स आल्या की ऑब्व्हियसली डॉक्टरकडे जातातच. डॉक्टर तुम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे नेतोच. EEGs होतात, व्हिडिओ EEG होतो, स्कॅन्स, MRI होतं, पेट स्कॅन्स होतात कधी कधी. सो एपिलेप्सी नाही हे त्या व्यक्तीला माहिती नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे कॅन्सर डिटेक्शन कसं, अरे खूप लेट स्टेजला म्हणजे डायरेक्ट 4th स्टेजला कधी कधी डिटेक्ट होऊ शकतो, तसं एपिलेप्सीचं नसतं. एपिलेप्सी जर का तुम्हाला 2दा सीजर्स आल्या, ज्याला तुम्ही फिट्स म्हणत असाल, आपण फिट हा शब्द का वापरत नाही, कारण देर इज नथिंग फिट अबाउट हॅव्हिंग फिट्स. बरोबर. त्यामुळे मराठीत आपण त्याला मिरगी म्हणतो. राईट. किंवा मिरगीचे अटॅक्स म्हटले जातात, एपिलेप्सीचे अटॅक्स म्हटले जातात, इंग्रजीत सीजर म्हणतो. सो असे शब्द वापरा, कारण काहीच त्यात फिट नसतं. बरोबर. म्हणून फिट्स हा शब्द जरा आवडत नाही. सो एकदा जर का आलं आणि तुम्ही नेलं नाहीत गोष्ट वेगळी, 2 वेळेला आलं तर त्वरित न्यूरोलॉजिस्टला गाठा. दुसरी गोष्ट, जर का ज्या वेळेला सीजर्स येत असतील त्या व्यक्तीला, विचित्र वाटेल ऐकून, कारण तुम्ही तेव्हा भावूक होऊन त्या व्यक्तीला मदत करायच्या मागे जाता. म्हणजे जे कोणी बघणारे असतात किंवा असे काही, भावूक न होता सेकंद मोजा, किती सेकंद ती सीजर चालू आहे. काळजी घेत असलात तरीही डोक्यात सेकंद मोजा. ती जर सीजर 15 सेकंदाच्या वरती गेली तर ICU मध्ये त्वरित ॲडमिट करा. नाही तर एक त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी स्टेटस एपिलेप्टिकस म्हणतात, म्हणजे कोमामध्ये जाणं. ओके. माणूस कोमात जाऊ शकतो. आणि कारण हे मज्जातंतूशी रिलेटेड आहे, कारण ब्रेन मध्ये आपल्या मेंदूत सतत इलेक्ट्रिसिटी फिरत असते, राईट.
सो तुमचा जो फोकल पॉइंट असतो ह्यावरती माझी अख्खी प्लेलिस्ट आहेत बाय द वे, आणि तुम्हाला जर बघायचे असतील तर DM करा मला. अच्छा, मी तुम्हाला ते प्लेलिस्ट पाठवेन. ओके, पण तुझं युट्यूब चॅनल पण आहे ज्याच्यावरती तू राईट, एपिलेप्सी वॉरियर क्वीन. करेक्ट, येस. सो ते पण व्हिडिओज मी ऍक्च्युली बघितले होते आणि ज्याच्यामध्ये साधारणपणे तू ती बऱ्यापैकी तू माहिती दिली आहेस त्या सगळ्या गोष्टींची. सो त्याच्यामुळे खरंच मित्रांनो जाऊन बघा ते व्हिडिओज, कारण काय त्याच्यामध्ये तुम्हाला की एपिलेप्सी ही कॉमन असली तर मग ती कशा पद्धतीने कदाचित तुमच्या आजूबाजूला दिसेल, आणि ते जर का तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही कदाचित तुमच्या जवळच्या व्यक्तीची मदत करू शकाल. आणि कशी करायची ह्याच्यावरती पण प्लेलिस्ट आहे अख्खी. ओके, मदत करायची असेल तर कशी करायची मदत. ओके ओके. म्हणजे कधी कधी कोणाला तरी ज्यांना आपण ओळखत नाही त्यांनाही सीजर येताना बघितलं जातं, तर त्या व्यक्तीला मदत करावीशी वाटते, पण मग ती बऱ्याच वेळेला चुकीची मदत ठरते. अच्छा, मग ती कशी करायची ह्याच्यावरती ही एक प्लेलिस्ट आहे. ओके ओके, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ही. सो नक्की जाऊन ते डेफिनेटली बघा. मी तुझ्या पोस्ट्स बघितल्या होत्या मध्यंतरी, तरी कधी मला ते आता आठवत नाही, 3 किंवा 4 वर्षांपूर्वी मे बी, की ज्याच्यामध्ये तू ह्याच्यासाठी रिलेटेड एक पर्टिक्युलर ट्रीटमेंटला जेव्हा तू काहीतरी फॉलो केलं होतंस आणि इलेक्ट्रोड्स वगैरे आणि असं. येस ना, म्हणजे याच्यासाठी होतं ना ते. हा. सो द थिंग वॉज की मी त्या व्हिडिओमध्ये 3ही भाषेत एक्सप्लेन केलेलं आहे, हिंदी, इंग्रजी, मराठी, की कारण ते दिसताना भयंकर दिसतं. EEG करत असतो पण ऍक्च्युली ते भयंकर नसतं. अच्छा, ते तुम्हाला ग्लू लावतात. आजकाल तर इतकं सोपं झालंय, म्हणजे आपल्या लहानपणी ते HB पेन्सिल्सनी मार्किंग करायचे तुमच्या स्कलवर, आणि ते इतकं दुखायचं ना, आणि मग ते ती माती असते ना, चिनी माती नाही, काहीतरी ते माती असते ना ती चिकटते. ओके, हां, त्याच्याने इलेक्ट्रोड्स चिटकवायचे त्यावेळेला. लहान 90 वगैरे 90s मधलं मी म्हणते. पण आता तर इतकं सोपं झालेलं आहे की ते मार्किंगही ते पेन्सिलीने मार्किंग करत नाहीत, काहीही नाही. इलेक्ट्रोड्स वरती जेल लावली जाते डायरेक्ट, आणि जेलनी चिकटवलं जातं इलेक्ट्रोड्सची एक वेगळी पिशवी असते, त्यामुळे आपल्याला काहीही फिजिकल हानी होत नसते जेव्हा ते लावलं जातं. ते दिसताना बापरे किती डोक्याला वायर्स आहेत असं दिसतं, पण ऍक्च्युली तसं काहीही नसतं. सो त्या व्हिडिओजमध्ये मी हेही सांगितलंय, जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मग, कारण केस बायकांचे म्हटले की मग त्या वेण्या बांधल्या जातात आणि हे सर्व. ते बँडेज का असतं तर ताकी ते जे जेल लावलेले इलेक्ट्रोड्स आहेत ते हलू नयेत, म्हणून ते बँडेज असतं. अच्छा, ऍक्च्युली त्या बँडेजला दुसरा आपल्याला काहीही त्रास होत नसतो त्या बँडेजने. पण आपण झोपतो, वळतो, काही असं कूस बदलली तरी ते इलेक्ट्रोड्स स्लिप होण्याची शक्यता आहे ना, कारण ते जेलनी चिकटवलेले आहेत. ते काय फेविकॉल घेऊन चिकटवणार नाहीयेत ना. सो आणि ती जेल पण अशी असते की ते सिग्नल्स कॅच करू शकेल. वेगळ्या प्रकारची जेल असते. सो त्यामुळे ते हलू नयेत जेल्स. इलेक्ट्रोड्सना तुमच्या मेंदूचा सिग्नल मिळत राहावा आणि ते इलेक्ट्रोड्स ते मशीनमध्ये कॅप्चर होत राहावे, म्हणून ते बँडेज असतो, क्रेप बँडेज जे बांधलं जातं. आणि माझे अप्रतिम तोडसेकरांनी खूप छान त्यांना उपमा दिली आहे, कुत्रकार. आता हे ठेवता येईल तुम्हाला नाही माहिती नाही. त्यांनी छापलं, प्रत्येक पेपरमध्ये छापलं गेलं की मला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आलाय. ओके 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 ओके. आणि तेही मला मी त्याच्यावरतीही व्हिडिओ केला की म्हणजे किती मंद असावं माणसाने. इकडे इलेक्ट्रोड्स आहेत, फ्रंटल लोब म्हणतात याला, इकडे इलेक्ट्रिक शॉक दिला जात नाही. ओके, इकडे इलेक्ट्रिक शॉक जर दिला माणूस मरेल. नाही, होतं काय अगं की ज्यांना मेडिकल सायन्सेस मधलं फार माहित नसेल ना, म्हणजे तुला जेन्युइनली सांगतो, मला सुद्धा तुझा फोटो बघितल्यानंतर आधी थोडा वेळ वाटलं होतं की बाय एनी चान्स ह्याची ट्रीटमेंट अशी आहे का की ज्याच्यामध्ये यू नीड ते इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो
Yes. की तसं आहे का? काही काहींना होऊ शकते, पण त्याचं एपिलेप्सीशी काही घेणं देणं नाहीये. हा, एपिलेप्सी okay. असली तरीही होऊ शकतं, ETC ज्याला म्हणतात. ओके. त्याच्याविषयीही मी बोललेले आहे. आणि काय होतं की ज्याला सामान्यरित्या, आता मी मेडिकल टर्म्समध्ये घुसणार नाही, सामान्यरित्या ज्याला इलेक्ट्रिक शॉक म्हटलं जातं, तर त्याला घाबरण्यासारखी गरज नाहीये. कारण तुमचे डॉक्टर काहीतरी विचार करून तुम्हाला सांगतात ते करायला, आणि ते करण्याआधीही सर्व स्कॅनिंग्स केलेले असतात. बऱ्याच वेळेला आपले जे ब्रेन वायरिंग ज्याला म्हणतो ना, त्या विचित्र झालेल्या असतात, आणि आपले जे काही सिग्नल्स असतात ते विविध फिरायला लागतात. त्यामुळे ज्यांना सांगितलं जातं किंवा प्रिस्क्राईब केलं जातं, जे म्हणतो आपले जर सायकायट्रिस्ट आपल्याला सांगत असतील, ओके, अनदर थिंग, लोक सायकायट्रिस्टकडे जात नाहीत, तर तुम्ही जा. सायकायट्रिस्ट का सायकोलॉजिस्ट? दोन्ही. ओके. सायकायट्रिस्ट आपल्याला औषधं देऊ शकतात, सायकोलॉजिस्टना औषधं देण्याचा अधिकार नसतो. हां, बरोबर. या, आणि सायकायट्रिस्टही तेवढंच महत्वाचं आहे. सो ज्यांना एपिलेप्सी आहे आणि त्यात बाई असेल तर 5 व्यक्ती तुमच्या स्पीड डायलवरती अवेलेबल पाहिजे. पुरुष असेल तर 4. न्यूरोलॉजिस्ट तुमचा, सायकायट्रिस्ट, म्हणजे एपिलेप्टॉलॉजिस्ट इज द बेस्ट. एपिलेप्टॉलॉजिस्ट म्हणजे ज्यांनी एपिलेप्सीमध्ये एक्सपर्टीज आहे. भारतात आहेत, नाहीयेत असं नाहीये, पण तुमच्या आजूबाजूला ते कदाचित नसतील. तर KEM इज द बेस्ट हॉस्पिटल. ओके. मुंबईसाठी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई. ओके. कारण तिकडच्या ज्या आता त्या HOD झालेल्या आहेत, त्यांनी सर्वात पहिला सनफ्लॉवर डिसऑर्डर, जे एपिलेप्सीचे रेअरेस्ट एपिलेप्सी, ते फाइंड आउट केलं, आणि ते फाइंड आउट करणं सोपं नाहीये. बर. वाव. रेअरेस्ट टाइप ऑफ एपिलेप्सी इज सनफ्लॉवर डिसऑर्डर. बर. सो असे डॉक्टर्स आहेत. तुम्हाला जर का हवं असेल, मी बऱ्याच जणांना जे DM करतात मला, त्यांना मी रेकमेंडही करते, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, त्यांच्याकडे जा. म्हणजे बजेट वाईजही. ओके. बजेट वाईजही. सो KEM सर्वात, ऑफकोर्स हे हॉस्पिटल असल्यामुळे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे ते स्वस्त असतं. सो ते दिसताना भयंकर दिसतं, पण ती ट्रीटमेंट नाहीये ऍक्च्युली, ते टेस्ट आहे. EEG जे ते हे आहे, ती ट्रीटमेंट नाहीये, टेस्ट आहे. करेक्ट. टेस्ट टू सी की तुम्हाला एपिलेप्सी आहे की नाही, तुमचे ब्रेन वेव्स नॉर्मल आहेत की नाही आहेत. राईट. नॉर्मल इन द सेन्स जे बाकीच्या मेजॉरिटी जे काही असतं त्याला आपण नॉर्मल म्हणतो. बरोबर. आणि जर का तुमचं सायकायट्रिस्ट, मी ADHD आहे मला, सो मी विसरते. ओके. ज्यांना एपिलेप्सी 99.99% ज्यांना एपिलेप्सी असतं त्यांना ADHD असतं, त्यामुळे आम्ही. हो का? हो. बर. ओके. ADHD डेव्हलप होतो. ओके. बर. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला मला डायग्नोज झाला कॉलेज वगैरे सर्व झाल्यावर. जर आधी डायग्नोज झाला असता तर मग अभ्यास करण्याची पद्धत पण वेगळी होते. ओ बर. त्यामुळे तुमच्या मुलांना जर का एपिलेप्सी असेल तर, आणि ते शाळेत वगैरे असतील, तर कृपया त्यांना एका सायकायट्रिस्टकडे प्लीज घेऊन जा. कारण अभ्यास करण्याची पद्धत सर्वसामान्य जसे ट्युशन्सला जा किंवा अशी असते, तशी ADHD ज्यांना असतो तशी त्यांची नसते. सो हे खूप गरजेचं आहे. सो सायकोलॉजिस्ट, सायकायट्रिस्ट, न्यूरोलॉजिस्ट और एपिलेप्टॉलॉजिस्ट. नंतर तुमच्या ह्याच्यावरती तुमचा नॉर्मल फॅमिली डॉक्टर, ज्याला GP म्हणतात. राईट. जनरल फिजिशियन, जनरल प्रॅक्टिशनर, जनरल. अच्छा. या. ओके. MBBS. ओके. आणि बाई असल्यामुळे गायनाकॉलॉजिस्ट. आणि गायनाकॉलॉजिस्ट ज्यांना एपिलेप्सी हँडल करण्याचा एक्सपिरियन्स असेल. बर. कारण एका प्रकारची एपिलेप्सी आहे कॉल्ड कॅटमेनियल एपिलेप्सी. ओके. जी फक्त बायकांना होते.
कारण हॉर्मोन्स जेव्हा तुमच्या पिरियड्स सायकल मेनिस्ट्रल सायकलच्या वेळेला जेव्हा पिरियड्सच्या वेळेला हॉर्मोन्स वर खाली होतात, फक्त त्याच वेळेला हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारे सीजर्स, दॅट इज कॉल्ड कॅटामेनियल एपिलेप्सी. प्रेग्नन्सी असताना हॉर्मोन्स वर खाली होतात, मेनोपॉजच्या वेळेला हॉर्मोन्स वर खाली होतात. लेट्स बी म्हणजे आता कारण हा चॅनल, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म की जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हे फक्त मी माझ्या चॅनलवरती बोलते आणि अजूनही त्याच्यावरती पिरियड्स बद्दल बोलणं, मेनोपॉज बद्दल बोलणं असं एक असतं. प्रेग्नन्सी बद्दल बोलणं हा ओके. सो मेनोपॉज बद्दल अजून किती बोललं जात नाही. बरोबर. एपिलेप्सीमुळे प्रीमच्युअर मेनोपॉज पण सुरू होऊ शकतो, म्हणजे 40लाच मेनोपॉज सुरू होऊ शकतो बिकॉज ऑफ एपिलेप्सी. ओके. ज्या गोळ्या खाल्ल्या जातात त्याचा एक साईड इफेक्ट. सायकॅट्रिस्टची गरज का, तर साईड इफेक्ट आहेत आपल्या औषधांचे ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांचे, की डिप्रेशन, सुसाइडल थॉट्स मेजर साईड इफेक्ट आहेत जे तुम्हाला तुमचे न्यूरोलॉजिस्ट सांगणार नाही. ओके. किंवा सतत असं ग्लूमी वाटणं, ह्याचा अर्थ तुमची औषधं काम करतायत पण त्याच्याच बरोबर तुम्हाला अँटी डिप्रेसंट्स कदाचित कधी कधी घ्यावे लागतील. मग तेव्हा सायकॅट्रिस्ट येतो. राईट. आणि तो सायकॅट्रिस्टही असा पाहिजे की आता आधी एकदा मी तुरुंगातून जेव्हा बाहेर आले तेव्हा जेव्हा डिप्रेशनमध्ये होते, तो अँटी डिप्रेसंट्स मला तेव्हापासून घ्यावे लागत आहेत. सो मी अँटी डिप्रेसंट्स घेते. पण आधीचे जे सायकॅट्रिस्ट होते त्यांनी मला डोपमिन आणि सेरोटोनिन असे आपल्यात एक हे असतात, राईट, केमिकल्स असतात. सो त्यांनी जे आम्हाला अँटी डिप्रेसंट्स दिले त्याच्याने डोपमिन जास्त रिलीज होत होतं. डोपमिन म्हणजे हॅपी हॉर्मोन्स. आणि त्याच्याने सीजर्स येत होत्या कारण नर्वस सिस्टीम माझी शूट आउट होत होती. ओके. नर्वस सिस्टीम हायपरड्राईव्ह मध्ये जात होती. अति सुख मिळणं, अति खुश राहणं, ओके, इज नॉट गुड. ओके. कारण दॅट बिकम्स अ ट्रिगर. मग आता मी सायकॅट्रिस्ट बदलला. आता जे माझे सायकॅट्रिस्ट आहेत त्या डॉक्टरांनी मला सेरोटोनिन लेवल्स माझे वाढवणारं अँटी डिप्रेसंट दिलेलं आहे. सो दॅट इज वर्किंग. ओके. सो तुम्ही आणि डॉक्टर्सना तुमच्या हे सांगणं खूप गरजेचं असतं. सर्व डॉक्टर्स आणि सायकॉलॉजिस्ट एज वेल, त्यांना मन मोकळं करून परिस्थिती काय आहे त्यांच्यापासून अजिबात काहीही लपवू नका. बरोबर. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील, तुम्हाला वाटत असेल तुकरट आहेत, डॉक्टरनी उत्तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेपर्यंत जर का त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं नाही, प्रश्न विचारत राहा, तिकडून हलू नका, नाहीतर डॉक्टर बदला. म्हणजे मला जेव्हा ह्यांनी विचारलं होतं, न्यूरोलॉजिकल सर्जननी सांगितलं की आपण सर्जरी करू शकतो. म्हटलं सर्जरी करून माझे प्रोज आणि कॉन्स काय आहेत, काहीतरी पाहिजे ना. म्हणजे शाळेत असताना सर्जरी केली असती तर गोष्ट वेगळी होती, कारण अजून तुम्ही प्युबर्टी ह्याच्यामधून जाताय, तुमचं अजून ब्रेन कम्प्लिटली डेव्हलप झालेलं नाहीये. सो तेव्हा सर्जरी माझ्या केसमध्ये म्हणते, प्रत्येकाच्या केसमध्ये नाही, प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. मी स्वतःच्या केसबद्दल बोलतेय. जेव्हा मला हे सांगण्यात आलं प्रोज अँड कॉन्स काय, नाही तुम्ही मार्केटमध्ये जाऊन भाजी विकत घेऊ शकाल. म्हटलं ते मी आत्ताही करतेय. नाही तुमचे हातपाय चालू राहतील. म्हटलं हातपायांचा संबंध कुठे आला इकडे. नाही तुम्ही हॉलिडेज वरती जाऊ शकाल. म्हटलं मी सोलो ट्रिप करते. सो मला काय फायदा होणार आहे, तुम्ही ड्रायव्हिंग शिकाल. म्हटलं ॲट द एज ऑफ 35 मला अजिबात ड्रायव्हिंग शिकायची नाहीये, नाही तर डेझिग्नेटेड ड्रायव्हर म्हणून मला ठेवतील सर्व मित्रमंडळ. सो मला अजिबात ड्रायव्हिंग शिकायची नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्ट जिंदाबाद. वाटलंच तर आपल्याकडे बाकी ओला उबर सर्व आहेतच. सो आय एम व्हेरी हॅपी. मला अजिबात डेझिग्नेटेड ड्रायव्हर व्हायची इच्छा नाहीये, नाहीतर सर्व म्हणतील इतके वर्ष आम्ही होतो, आता तुझी ड्युटी.
सो त्याच्या व्यतिरिक्त काय ते म्हणाल, त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे उत्तर नाही आहे, कारण आम्हाला असे प्रश्न कोणी विचारतच नाही. म्हटलं मग मी लाखो रुपये का खर्च करू, कारण ऑपरेशन नंतरही जर मला औषधं तर घ्यायचीच आहेत, माझ्या आयुष्यात तर काही फरक पडणार नाहीच आहे, मग मी लाखो रुपये ऍक्सेप्ट एपिलेप्सी मध्ये इन्व्हेस्ट करेन. राईट. ओके. पुढच्या जनरेशनला ऍक्सेप्ट एपिलेप्सी हे नावच ह्याच्याकरता मी ठेवलं, कारण ऍक्सेप्ट करणंच लोकांना खूप कठीण. राईट. एकदा तुम्ही ऍक्सेप्ट केलं की 50% तुम्ही तिकडे जिंकलेला आहात. मग तुम्ही पुढे पुढे जायला लागता की तुम्हाला मग कुठल्या टाईपची एपिलेप्सी आहे, काय आहे. माझं जेव्हा पहिल्यांदा डायग्नोसिस झालं एपिलेप्सीचं, 25 वर्षांनंतर मला माझ्या एपिलेप्सीचा टाईप कळलेला आहे. ओके 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 ओके. फोकल पॉइंट कळलाय. बर. की म्हणजे इकडून एपिलेप्सीची इकडून सीझर्सची सुरुवात होती. दॅट इज माय राईट फ्रंटल लोब. ओके. हा 25 वर्ष डायग्नोसिस झाल्यानंतर, म्हणजे इतके मी मागे लागून लागून हा डॉक्टर नाही तो डॉक्टर नाही शोधत 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 25 वर्ष लागलेली आहेत आणि फायनली कळलेलं आहे. सो डोंट गिव्ह अप. इट्स ओके. तुम्हाला झोप येते म्हणून पिअर प्रेशर खाली येऊ नका, कारण बऱ्याच वेळेला मित्र म्हणतात अरे चल ना ओव्हरनाईट, आणखी जागा केवढ काय आहे. पिअर प्रेशर मध्ये येऊ नका. तुमची झोप आली की झोपा, कारण स्लीप डेप्रिव्हेशन कॉमन ट्रिगर फॉर एपिलेप्सी अँड एपिलेप्टिक सीजर अटॅक. सीजरचे पण वेगवेगळे प्रकार असतात, एपिलेप्टिक अँड नॉन एपिलेप्टिक. नाही आय गेस म्हणजे सगळंच ह्याच्याबद्दल खरंच खूप चांगली माहिती तुझ्या इंस्टाग्राम हँडलवरनं सुद्धा आणि युट्यूब चॅनलवरनं सुद्धा तुला नक्की म्हणजे आपल्या प्रेक्षकांना नक्कीच मिळेल. आय होप सो. येस. आणि जेन्युइनली म्हणजे हा असा एक विषय आहे ना, कारण काय याच्याबद्दल खरंच आम्हाला सुद्धा अजून जाणून घ्यायला आवडेल. आम्ही जर का ते माध्यम बनवू शकलो की जिकडून आम्ही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू, तर ऑलरेडी पोहोचवणार आहात. हो, पण त्याहून अजून जर का काही क्रिएट करता आलं अवेअरनेस, एस्पेशली फॉर हॅशटॅग एपिलेप्सी, ऍक्सेप्ट एपिलेप्सी, सॉरी हॅशटॅग ऍक्सेप्ट एपिलेप्सी. सो हे खरंच म्हणजे आम्हाला आत्ता हा चान्स मिळालाय ते खरंच छानच आहे आणि नक्कीच पुढे सुद्धा आम्हाला हे करायला आवडेल. तर कधीतरी पुन्हा एकदा आपण डिसाईड करू, बसूनच बोलू आणि ह्याच्याबद्दल सुद्धा एक वेगळी चर्चा करू. दॅट वुड बी लव्हली. येस. आता फक्त असं इतक्या इझिली तुला आम्ही जाऊ देणार नाही आहोत ऍक्च्युली. अजून आमच्या टीम सखीच्या अजून एक मेंबर आहेत आदिती बर्वे म्हणून, आणि त्यांनी सुद्धा तुझ्यासाठी काही एक गिफ्ट पाठवलंय. सो आदिती बर्वे यांनी तुझ्यासाठी एक मानपत्र लिहून पाठवलंय. हे आता आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, माझं मराठी वाचन थोडंसं इकडे तिकडे असतं बरं का, पण प्लीज जस्ट हँडल इट. नाही, मी फक्त जे ट्रोल करतात ना मला त्यांचंच मराठी सुधारते. नाही पण तरी म्हणजे मला स्वतःला सुद्धा माहिती आहे की मराठी माझं वाचन, इंग्लिश वाचन बऱ्यापैकी हे, मराठी पुस्तकं वाचणं शाळेनंतर झालंच नाहीये ग. सो त्यामुळे इंग्लिश मिडियम मध्ये असल्यामुळे तसं ते. मी पण इंग्लिश मिडियम मध्ये IES नाही नॉर्मल स्टेट बोर्ड. अच्छा, सरस्वती मंदिर. अच्छा. हा. सो एनिवे मी प्रयत्न करतो ह्याचा. प्रिय केतकी, फुलांच्या ताटव्यामध्ये अनेक सुंदर रंगीबेरंगी फुले असतात. प्रत्येकाचा गुणधर्म, रंग, सुगंध वेगळा असतो. पण काही फुले अशी असतात की ती सुगंध तर देतात, मात्र रूढार्थाने त्यांना फूल म्हणून मान्यता नसते. मात्र त्यांचा सुगंध हा मनमोहक असतो. तू तशीच आहेस असं आम्हाला वाटतं. आंबट गोड या मालिकेतून तुझं मराठी मालिका विश्वात पदार्पण झालं, पण अभिनयाची आवड मात्र तू लहानपणापासूनच जोपासली होतीस. तुझं माझं ब्रेकअप, लगोरी, मैत्री रिटर्न्स, तुझ्या वाचून कर्मेना अशा मराठी, तर सास बिना ससुराल आणि मेरी माँ अशा हिंदी मालिकांमधून भोबो, तसेच काही मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए यांसारख्या नाटकांमधून तू तुझ्या अभिनयाचे कौशल्य दाखवलेस. तू एक उत्तम नृत्यांगना आहेस आणि कॉलेज ग्रुप्सना नृत्य शिकवतेस. इतकेच नाही तर बेली डान्स ह्या परकीय नृत्य प्रकारात तू विशेष शिक्षण घेतले आहेस. ही गोष्ट कौतुकास्पद आहेच. सध्या तू मोटिवेशनल स्पीकर म्हणून जे काम करते आहेस ते वाखणण्यासारखे आहेच, मात्र अपस्मार म्हणजेच एपिलेप्सी
सारख्या मज्जा संस्थेच्या विकाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी तू चालवलेली चळवळ ही विशेष उल्लेखनीय आहे. प्रत्येक विषयांवर, विशेषतः राजकीय विषयांवर तुझी रोखठोक आणि बेधडक मते आहेत आणि त्या मतांनीच तू आयुष्यात पुढे जातेस. अत्यंत संवेदनशील विषयांवर देखील तू अधिकारवाणीने लिहितेस. खरे तर उत्तम लेखिकेचे अनेक गुण तुझ्यात आहेत, त्यामुळे भविष्यात तुझे लिखाण आम्हाला वाचायला मिळावे ही अपेक्षा आहे. लवकरच मिळेल. व्हेरी गुड. तुला पुढचे आयुष्य आनंददायी आणि आरोग्यपूर्ण जावो आणि तुझे नवनवीन काम आम्हाला पाहायला मिळो हीच सदिच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. दिस इज सो प्रिटी. ऍक्च्युली मला सुरुवातीच्या 4 ओळी प्रचंड आवडल्यात. हो, मला सुरुवातीच्या 4 ओळी खरंच खूप प्रचंड आवडल्यात. कारण टेक्निकली आपण बघितलं तर केतकीचं फूल कधीही देवाला वाहिलं जात नाही. शाप आहे. महादेवांनी दिलेला शाप आहे. पण त्यांनी नंतर माफही केलं होतं. बरोबर, एक्झॅक्टली. करेक्ट. अरे ओके. करेक्ट. सो नाही, पण खरंच म्हणजे कलाकार म्हणून मला तुझ्याबद्दल एनिवे खूप आधीपासून माहीत होतं. त्याच्यानंतर मग हळूहळू जरा एपिलेप्सी आणि मग नंतर मी जरा ते व्हिडिओज आणि हे सगळं बघत होतो आणि आय कॅन सी की तू एक एपिलेप्सी रिलेटेड जे आपल्या बऱ्याच लोकांना काही माहीत नाहीये त्याच्याबद्दल एक खरंच अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस. मी एक इंटरप्ट करू? बोल ना. आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी एकटी नाहीये जिला एपिलेप्सी आहे. रिअली? या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप ऍक्टर्स आहेत ज्यांना एपिलेप्सी आहे, पण त्यांनी लपवलेलं आहे. ओके. बरं, ठीक आहे. मी त्या नावं नाही घेणार कारण ती त्यांची स्टोरी आहे. राईट. बरोबर. हां. सो जेव्हा त्यांना मोकळेपणानं सांगावं असं वाटेल तेव्हा. करेक्ट. टॅबू किंवा स्टिग्मा खरं तर नाहीये, नसला पाहिजे या गोष्टींवरती, पण आहे. सो आय गेस तुझा प्रयत्न हे #ऍक्सेप्ट एपिलेप्सीने तू तेच करण्याचा प्रयत्न करतेस की त्याच्यावरचं ते जे काही आपल्याला जो न्यूनगंड म्हणून आपण वाटतो ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना वाटतं. बरोबर. सो तो कदाचित जावा आणि लोक अजून मनमोकळेपणाने ह्याच्याबद्दल बोलायला लागतील. सो तुझ्या त्या कार्यासाठी खरंच बेस्ट ऑफ लक. आत्ता तुझं युट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम हँडल आहे आणि कधीतरी तू आम्हाला टेडेक्सच्या चॅनलवरती दिसशील अशी पण एक अपेक्षा आहे. टेडेक्सने मला केलं होतं. हां, खूप आधी 2 वर्ष आधीच बोलावलं होतं. बरं. बट मला त्यांचा अप्रोच नाही आवडला. अच्छा, ओके. त्यांचं ते म्हणाले तुला आम्ही का बोलवू, म्हणजे तुझ्याविषयी खूप नॉमिनेशन्स आलेले आहेत. सो टेडेक्स नेहमी असं करतं की त्यांना नॉमिनेशन्स दिले जातात ना, ह्या व्यक्तीला बोलवा, त्या व्यक्तीला बोलवा. आणि मग त्यांचा पहिलाच प्रश्न होता की आम्हाला खूप नॉमिनेशन्स आले आणि सतत तुझं नाव येतंय, सो आम्हाला बोलवायला आवडेल, पण व्हॉट इज इट फॉर, लाईक वाय शुड वी इन्व्हाइट यू. ओके. तर मी म्हटलं, if you are asking me this question as to why you should invite me, then I think you shouldn't. Okay. I'm not gonna sit here and prove as to why I should come on your stage and give a speech. बरोबर. मी लाईव्ह जाईन, मला जास्त ऑडियन्स मिळणार. बरोबर. ऍब्सोल्युटली. सो तेच तुझं ते हे जे कार्य आहे, सो त्याच्यासाठी खरंच खूप म्हणजे बेस्ट ऑफ लक आणि होपफुली यू अचीव्ह द सक्सेस दॅट यू आर विशिंग फॉर. आणि इथे आल्याबद्दल खरंच थँक्यू आणि नंतर परत आपण भेटूच. थँक्यू सो मच. मी खूपच जास्त कम्फर्टेबल झाले. That's okay. Thank you.